8-10 जणांनी घाई केली. बैलगाडी जुंपली. त्यावर सुभाषला ठेवून गावातल्या दवाखान्यात निघाले. दवापाणी करायला. दवाखान्यात आणल्यावर डॉक्टरांनी त्याला तपासलं आणि मृत घोषित केलं. वाटेतच किंवा घटनास्थळी त्याचा प्राण गेलेला होता. सुभाष जगदाळेच्या डोक्यातून रक्त वाहत जमिनीत मिसळत असलेलं संपतनं पाहिलं आणि त्याच्या मस्तकातलं भूत उतरून गेलं. त्यालाही भोवळ आली. गरगरायला लागलं. कमालीचं मळमळायला लागलं. तो शेजारच्याच्या आधारानं खाली बसला. पचकन त्यांनी तोंडात जमून आलेली थुंकी थुंकून टाकली. कितीतरी दिवसांपासनं मनात असलेलं गरळ एका प्रकारे ओकलं गेलं. तो आतून स्वतःसाठी रिकामा झाला. सोबत्याच्या खांद्यावर भार टाकून तो हळूहळू घराकडे निघाला. त्याच्या कपड्यावर रक्ताचे डाग होते. तो पार थकून गेला होता. तो घरी आला. त्याला बघून घरातले हापकून गेले. त्यांची मनं चरकली. नको ते मनात आलं. याच्या कापडावर रक्ताचे डाग. सगळ्यांनाच प्रश्न पडला. हाणामारीत झाली का खून खराबा? कळून आलेलं नव्हतं. संपत ओसरीवर आला. खांबाला टेकून बसून राहिला. त्याचं असं स्वरूप घरातल्यांना नवीन होतं. माहीतच नव्हतं. त्याला काही विचारण्याच्या मनस्थितीतही कोणी नव्हतं, पण आतून तडकून गेलेले होते. त्यांच्या विश्वासाच्या फळाला तडे गेले होते. कौसल्यानं पाणी प्यायला आणलं. शकुंतलानी पदराने त्याचा घाम पुसला. तो पार ग्लानी येऊन पडून राहिला. मध्येच तो डोळे उघडून खोल श्वास घेऊन शकुंतलाकडे आणि आईकडे बघत होता, पण बोलत काही नव्हता. घोटाघोटानं त्याला दिलेलं पाणी पीत होता. दिवस ढळायला वाड्यात पोलीस आले. हातात हातकडी घेऊनच आले होते. पोलिसांना बघताच कचरू जाधवांची तर बोबडीच वळली. काय झालंय किंवा काय झालेलं असावं याचा त्यांना अंदाज आला. पोलीस वाड्यावर किंवा कुणाच्याही घरी काय येतात याचं एक भीतीयुक्त भान त्यांना होतं. घरातली सगळीच ओसरीवर जमली. एकमेकांकडे भेदरून पाहू लागली. त्यांच्या ओठांच्या हालचाली झाल्या, पण त्यातून शब्द उमटलेच नाहीत आणि उमटणंही शक्य नव्हतं. भीती माणसाची वाचा बसवून टाकते म्हणतात, मुकं करून टाकते म्हणतात ना, तसं झालेलं होतं. 3 पोलिसांपैकी एक जण पुढे आला. कोरड्या आणि जरबेच्या स्वरात त्याने विचारलं, संपत जाधव कुठे? त्याच्यावर जगदाळेच्या खुनाचा आरोप आहे. आम्हाला त्याला अटक करायची. घरात आहे का तो? त्याला समोर आणा, नाही तर आम्ही घरात त्याला शोधतो आणि पकडतो. सासू म्हणाली, नाही बा, घरात नाही त्यो. कुठशी खाय ठावं नाही. गावातच बघा तेच नाही, वाड्यावर नाही त्यो. अगं कौशल्या, कुठे गेला का संपत? तुला काही सांगितलं का वाड्यातनं बाहेर जाताना? तिने विचारलं, पण त्या विचारात दम नव्हता, आश्वासनही नव्हतं. पोलिसानं कचरू जाधव पुढे येऊन उभं राहत हातातला दंडूक त्याच्या पुढे आपटला आणि विचारलं, सांगे लोक कुठे आहे सांग, का घेऊ वाड्याची जडती? लगे पटापटा बोला, आमच्याजवळ लय टाईम नाही. कचरू जाधवांनी मान वळवली आणि ते माडीकडे बघायला लागले. तेवढ्यात वरून संपतच आला तयारीनिशी. पोलिसांपुढे उभं राहून म्हणाला, करा मला अटक, घाला माझ्या हातात बेड्या. रागाच्या भरात ज्या सुभाष जगदाळेला ढकलला म्या, पण त्याचा जीव घ्यायचा माझा मानच नव्हता. त्याला दहशत बसावी म्हणून मी त्याला जोर राहून ढकलला. त्याच्या डोसकं दगडाव आपटलं, रागात आलं, तो बेशुद्ध पाडला. पुढं काय झालं ते सगळ्यांना माहिती. पोलीस म्हणाला, त्याचा दवाखान्यात नेताना जीव गेला रस्त्यातच. त्याच्या बापानं तुमच्या खुनाचा आरोप ठेवला आहे. आता तुम्हाला पोलीस स्टेशनात जावं लागेल पुढं. एकीकडे पोलीस बोलत होता आणि त्याच वेगानं त्यांनी संपतच्या हातात बेड्या घातल्या. हा इथून पळून जाऊ नये असं त्याला वाटत होतं. शिवाय त्यांनी काही दंगामस्ती केली, हिसकी केली तर. शकुंतला तर हंबरडा फोडून रडायला लागली. नवऱ्याचं हे असं रूप तिच्या कधी मनातही येणं शक्य नव्हतं आणि तिने त्याची कल्पनाही करणं दुरापास्त होतं. तेवढ्यात गणपत आला तोच आरडाओरडा करत, आवाज चढवून बोलत, माझा भाऊ तसा नाही आहे. तो कोणाच्या जीवा उठणं शक्य नाही. तो भडक डोसक्याचं आहे, पण तो असा नाही हो. एखाद्या नाठाळ जनावराला गळ्यात लोढणं बांधून दोरीला धरून ओढत न्यावं तसं पोलिसांनी संपतला जवळजवळ आरत चल की असं म्हणत ओढतच वाड्यातून बाहेर नेलं. संपत आणि पोलिसांच्या मागे वाड्यात जमलेले सगळेजण आले.
वाड्याबाहेर थांबले. संपतही आता रडत होता. शर्टाच्या बाहीनं तो डोळे पुसत होता. मागे वळून वळून शकुंतला, आई, नागेश आणि कौशल्याकडे पुन्हा पुन्हा बघत होता. त्याचं ते असहाय्यपण माणसांना बघवत नव्हतं. बसल्या जागीच कचरू जाधव कलंडून गेले. त्यांना ग्लानी आली. त्यांनी डोळे झाकून घेतले. सासूनी आत येऊन त्यांना उठवलं, तोंडावर गार पाणी मारलं आणि म्हणाली, आवा असा हातपाय गाळून कसं चालन व? कंबर कसून उभं राहाय पाहिजे. गोठ्यातला तरणा बैल नेला त्यांनी आपला, आपण गप बसायचं का? उठा, आत जाऊन पाडा. विचार करून शेनी मार्ग बघायला लागन. अहो त्याच्या पुऱ्या जिनगानीचा सवाल आहे. त्यो जेलमध्ये गेला, त्याचा संसार उघड्यावर पडन. बायको पोरं जगतीन कशी? आपण त्याच्या मागं राहाय पाहिजे. धीरानं घ्यावं बरं समज. रातीतून विचार करू, ठरवू, त्याला सोडवून आणायला पाहिजे. आबरू तर गेलीच आहे, पण पोरगा हातचं घालून कसं चालन? ती विचार करत करत बोलत राहिली. शकुंतला पुतळ्यासारखी बसून होती. तिच्या मनात विचार येत नव्हते. तिला काही सुचतही नव्हतं. पण एखाद्या गुर्रासारखी त्याला पोलिसांनी वाड्याबाहेर ओढत नेलं ना, ते दृश्य काही तिच्या मनातनं जात नव्हतं. गणेशचा एक सोडा, पण नागेश? तो रडत होता. बाबा बाबा म्हणून ओरडत होता. त्याच्या मागे वाड्याबाहेरही पळत गेला होता. त्या चिमण्या जीवाला हे नेहमीचं सगळं काही नाही आहे हे लक्षात आलेलं होतं, पण नक्की काय घडलंय हे त्याला कळत नव्हतं. सखाराम तिच्याजवळ बसला आणि म्हणाला, अक्का अक्का असं कसं झालं ग? कुणी त्यासनी अडवलं का नाही? असं घडूच कसं दिलं? लोक गावात आता वाटतं ते बोलत सुटतीन, नको नको ते ऐकून घ्यायला लागन. ते सोडा हो, पण आता तुझं काय वाहणार? चल, येतीस का वाड्यावर? आबा तर झुरत चाललेत. ते काय ते आईच्या मागून आज ना उद्या जातील. त्यांचं काही खरं नाही. सुन्न होऊन घंटा 4 घंटे बसूनच राहतात. आंघोळीची सूद नाही त्यांना का जेवण खाण्याची? माझं डोसकंच चालं ना बघ. आता त्यातून हे झालंय. त्याने डोकं झटकलं आणि तो शांत झाला. शकुंतला त्याला म्हणाली, हे बघ सखा, तू घरी जा. आबा एकटा असतील. शिवा लहान आहे. आणि आबासनी तू होऊन काही सांगत बसू न ग. मी येऊन जाईन. हे बघ, जे नशिबात आहे त्याला सामोरं जायला पाहिजे बाबा. आता माझं सुखाचं दिस संपलं. आता वानवा पुढं आहे माझ्या. वरपळच म्हण ना. ती पुन्हा रडायला लागली. त्या दुःखाला सीमा नव्हती. ते आजही दरीनं चहूबाजूनी तिला घेरून होतं. थोड्या वेळानं सखाराम गेला. घरात सामसूम झाली. माणसं आपसात बोलत नव्हती. विचार करत होती की ह्या प्रसंगातून सुटता कसं येईल. शकुंतलाच्या लक्षात आलं, या 2-4 आठवड्यात तिच्या स्वप्नात नाग आला होता. अगोदर मोठा फणा काढलेला नाग, नंतर बघता बघता त्याची पिलावळ, त्याच्याच सारखी, त्याचेच वंशज असावेत अशी. बघावं तिकडे, सभोवती नजर जाईल तिथं. तिच्यावर तो मुख्य नाग फणा काढून नजर रोखून काही तिच्यात बघत असल्यावाने, थोडासा स्वतःशी झुलत असलेला. तिला वाटलं 2-3दा तरी असं स्वप्न आपल्याला पडलं. कधी मध्यरात्री गाढ झोपेत असताना, तर कधी पहाटे पुढं उजाडताना, दिशा फाकताना, अंधार संपता संपता जाग येताना. तुझ्या आयुष्यात असं काही भयानक घडणार आहे हे तर त्या नागाला सांगायचं नसेल, म्हणून तर तो आपल्या पिलावळी सकट येऊन भेटत नसेल. तुला आणि तुझ्या मुलांना धोका आहे, तुझं भवितव्य अंधकारमय आहे हे तर त्याला सुचवायचं नसेल. खरं तर आपण या 3दा पडून गेलेल्या स्वप्नाबद्दल कौशल्याजवळ किंवा सासूजवळ बोलायला हवं होतं. घरातल्या लक्ष्मीला असं स्वप्नात येऊन नागानं दर्शन देणं हे चांगलं का वाईट? का काही विचित्राची चाहूल देणारं शहानिशा करायला हवी होती आपण? पण प्रत्येक वेळी तिने स्वतःला समजावलं होतं. तिला स्वप्नातून जाग यायची ती दचकूनच. अंग घामानं ओलं झालेलं, गळ्यावरून घामाच्या धारा, मन धास्तावलेलं, आणि कधी शेजारी संपत असलेला किंवा अजून बाहेरूनच न आलेला. पाळण्यात गणेश गाढ झोपून गेलेला. ती उठून आजूबाजूला बघत राही. नाग आपल्या खोलीत तर नाही ना आला असं वाटून पांघरून उचलून बघी, अंथरूण वर खाली करे आणि तिच्या लक्षात येई की ते स्वप्नच होतं. तिला असंही जाणवेच की ह्या घरात सून म्हणून प्रवेश केल्यापासनं तिच्या मनात नागाबद्दल अनामिक अशी भीती होती. त्याचाच तिच्या मनाने घेतलेला धसका असावा. ही पडलेली स्वप्न म्हणजे त्याचंच रूप असावं अशी स्वतःची समजूत करून घेऊन ती गप्प बसून राही. पण आत्ता संपतच्या हातून चिडलेल्या, संतापलेल्या अवस्थेत जे घडून गेलं
त्याची पूर्वसूचना तर नागानं आपल्याला झोपेत दर्शन देऊन दिलेली नाही. घरात जिथं तिथं नागाचे फोटो, वाड्याबाहेर दगडात कोरलेला नाग, हे सगळं सतत नजरेपुढं असल्यानं आपल्या मनानं त्याचा विचार केलेला असावा हा तिने तर्क केला आणि परत एकदा स्वतःचं समाधान करून घेतलं. चांगली बातमी जशी पसरते तशी बदनामी करणारी बातमीही पसरते. फक्त फरक इतकाच आहे की त्याचा माणसाला त्रास होतो, यातना होतात, मन पिळवटून निघतं आणि तेच त्याला नको असतं. कारण यातना, मनस्ताप यांनी तुमची ऊर्जा व्यर्थपणे वापरली गेलेली असते. पण एखाद्या घटनेचे पडसाद उमटून जातातच. तो त्या घटनेचा उत्तरार्ध असतो. गावातले, नात्यातले, ओळखीचे येऊन भेटून गेले. ते आलेल्या सर्वांशी बोलताना, त्यांना माहिती देताना घरातल्यांना त्रास होत होता. खरं तर सगळ्यांना घटना विसरायची होती, त्यावर ठरवून पडदा पाडायचा होता, पण ते शक्य नव्हतं. ते त्यांच्या हातात नव्हतं. भेटायला आलेल्यांना सविस्तर माहिती त्यांच्या तोंडून हवी होती. त्यात गावातले होते, नातलग होते, कलावती होती, तिचा नवरा होता, विमला होती, तिचे दीर होते. या सगळ्यांना शकुंतलाची काळजी वाटत होती. मध्येच एखादा दिवस गेला असेल. वाड्यावर बोंबलत रडत सुभाष जगदाळेचा बाप बापू जगदाळे आला. हातवारे करत बोलत राहिला, माझ्या सुनाला रणकी केलं, तुझी बी सून रणकी होईन. हे तुझ्या पोरानं केलेलं पाप आहे, त्याची झडती हितच द्यायला लागन. देव बघतोय रे समद. मोठ्या लेकाला तर लेकरू नाही, धाकल्याच्या संसाराचा बी इस्कोट होईन का नाही बघ. माझा शाप लागन तुला. तुला सुखानं मरण येणार नाही कचरू. आता तुला वावरच पाहिजे असतं तर मला मागायचं, म्या दिलं असतं ना फुक्काट. माझ्या पोराचा जीवापरीस वावर मला मोठं नाही बाबा. का घेतला रे त्याचा जीव. आता तुझ्या पोराला खडी फोडायला पाठवतो का नाही ते बघ. सडन पडत कैदेत, समजा आयुष्य घालवल उरलेलं कैदेत. सोपं नाही रे बाबा, सोपं नाही पाप करणं. हे पापच आहे, बळजबरीचे. आमच्या शेतात घुसून आमच्याच पोराच्या जीवावर उठतोय. नाही तुझा संसार बेचिराग करून सोडला ना तर बोल, नाव नाही लावणार. जसा वाड्यात बाबू जगदाळे आला तसाच तो गरजत निघूनही गेला. नुकसान तर त्याचं झालेलं होतं. संपतच्या वयाचा त्याचा मुलगा पटकन मेला होता. म्हणच आहे ना, जेवणासारखा लोभ नाही आणि मरणासारखी हानी नाही. त्यातून जवळच्याचं मरण समोरच्याला त्याच्या मृत्यूचा अनुभव देतो म्हणतात. बापू जगदाळेला असाच विदारक अनुभव आला होता. त्याचं बोलणं ऐकून शकुंतलाला वाटलं, बरोबर बोलला जगदाळे. त्याचं नुकसान झालंच की. तसं आमचं बी झालं आहे, पण वेगळ्या तऱ्हेनं. त्याचा मुलगा जीवानिशी गेला. संपला, हे जग सोडून गेला. आणि संपत आता उरलेली वर्ष तुरुंगात काढत जगत राहीन आम्हाला बेघर करून. जगदाळेचा आक्रोश कचरू जाधवांना कळत होता. त्याचा तळतळाट त्यांना जाणवत होता. पण नजर उचलून त्याच्या तोंडाकडे बघून काय वाटेल ते बोलू नको रे बाबा असं म्हणायचं धैर्य त्यांच्यात नव्हतं आणि ते येणंही शक्य नव्हतं. संपत भडक डोक्याचा होता. सदा एवढ्या तेवढ्या कारणावरनं तो सदा वाड्यात, चौकीत, हमरीतुमरीवर यायचा. पण त्याच्या हातून असा खून होईल आणि त्याला त्यामुळे तुरुंगात जावं लागेल याची त्यांना कल्पना नव्हती. माणूस अति चांगल्याचाही जसा मन मोठं करून विचार करू शकत नाही, तसाच तो अति वाईट दारुण प्रसंगाचा विचार करत नाही. तिथवर त्याच्या दुबळ्या कमकुवत मनाची झेपच नसते. अजाणता का होईना संपतच्या हातून सुभाष जगदाळेचा खून झालेला होता. त्याला त्याची शिक्षा भोगायलाच लागणार होती. ती शिक्षा भोगण्यातनं त्याची सुटका नव्हती. जो भोगवटा संपतच्या वाट्याला येणार होता त्याचा परिणाम शकुंतलाच्या जीवनावर होणार होता. तिचीही त्यातून सुटका नव्हती. असं ते सगळं चक्र झालं होतं. आता कुठे काय काय घडेल या विचारांच्या गुंत्यात बुडून गेलेल्या शकुंतलाचा रात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता. मनात विचारांचा पाचोळा सारखा उडत असलेला, मन व्यापून राहिलेला आणि डोळ्यांना सारख्या धारा. डोकं दुखत होतं तरी तिच्या डोळ्याचं पाणी खंडत नव्हतं. तिला त्याची वेगळी जाणीवही नव्हती. समोर कितीतरी वर्षांचं आयुष्य माळरानासारखं पसरून होतं, नापीक अशा जमिनीसारखं. अशी माळरान नापीक जमीन आपल्या मालकीची असून त्याचा काय उपयोग होतो? काहीच नाही. एक खोटं समाधान तेवढं मनात असतं झालं. शकुंतलाला वाटलं आपलं इथून पुढचं आयुष्य असंच आहे. संपतशिवाय, सोबत्याशिवाय जगावं लागणार. वैराण आणि उदास असं अगदी मरेपर्यंत.
किंवा मध्येच एखादा अपघात होऊन जीव जाईपर्यंत. या विचारांनी तिला मळमळून यायचं. तोंडात पसाभर लाळ साठून जायची. इतकी लाळ तिच्या तोंडात आजवर जमून गेली नव्हती. थुंकी गिळण्याचंच भान राहिलेलं नसायचं. चूळ भरण्यासाठी तोंडात पाणी घ्यावं तेवढी लाळ. पाणी. ती मग उठायची, थुंकून यायची. भुकेची वासना शिल्लक नव्हती. तोंड कडवट पडलेलं होतं. पोलिसांनी वाड्यात घुसून संपतला घेऊन गेलेलं होतं. आता पुढे काय होणार, म्हणजे त्याच्या आणि आपल्याही आयुष्याचं काय होणार हे शकुंतलाला माहिती नव्हतं. संपतनं साधा गुन्हा केलेला नव्हता की 4-8 महिने तुरुंगाची हवा खाऊन शिक्षा भोगून बाहेर पडेल. जामिनावर त्याची सुटका होणं शक्य नव्हतं. त्यानं मनात नसताना का होईना पण सुभाष जगदाळेचा खून केला होता. त्याच्याशी हाणामारी करण्यात, त्याला ढकलून देण्यानं त्याचं डोकं दगडावर आपटलं होतं. डोक्याच्या मागच्या भागातून रक्त वाहत काळ्या रानात गेलं होतं. त्याचा जीव कासावीस झालेला असावा. तो बेशुद्ध पडला जागेवर असं लोक सांगत होते. शकुंतला वाटलं त्या जीवानं कुडी सोडताना आपल्याला शाप दिला असणारच. आपल्याला म्हणजे संपतला. आणि संपतशी आपला संबंध आहे. आपण त्याच्या सुखदुःखात भागीदार आहोतच की. त्यांनी केलेल्या कृत्याचा शाप आपल्याला भोगायला लागणार. बापू जगदाळे कण्हत रडत बडबडत होता, पण त्याचा बापाचा जीव तो मात्र तळमळत होता. त्याचा तरणताठा मुलगा क्षणात मरण पावला होता. त्याची स्वप्न संपली असावीत, भविष्यच पुसलं गेलेलं असावं मुलाच्या आकस्मिक जगातून जाण्यानं. हे सगळं निवांतपणे विचार करता करता शकुंतलाला पटत होतं. आपली यातून सुटका नाही हेही तिला कळत होतं. एखाद्याचा जीव घेतल्यावर माणसाला जन्मठेपेची शिक्षा होते म्हणतात. तसं असेल तर तिला वाटलं आपला आणि संपतचा संबंध संपला. आता तो ह्या जन्मी आपल्याला भेटणारच नाही. कसा भेटन? तो जलम बरकई राहणार, तिथंच दिस कंटणार आणि जगत सडत राहणार. नाही तर मधी मरून बी जाईल, कुजून पश्चात्ताप करून. असं होईन का? नाही, काही वेगळंच घडून जाईन. तो 1-2 वर्षात सुटून येईन का? पुन्हा आपण सुखानं नांदू का? लेकरा बाळात रमून जाऊ का? तिला आश्वासक वाटेना. गणपतची रोज सकाळ संध्याकाळ पोलीस ठाण्यात चक्कर होतीच. तो पोलीस ठाण्यातनं घरी आला तरी तिच्याशी बोलत नव्हता. त्याचं आणि आईचं बोलणं होई. कचरू जाधवांशी तो बोले. तिच्याकडे नुसता बघत राही. कौसल्याला शकुंतलानं विचारलं तर ते म्हणे, अगं बाई, खेप घालत्या ती की वहीन काहीतरी. किती पैका सोडायला लागन ते काय माहिती नाही. केस खुनाची आहे, साधंसुधं प्रकरण नाही बाई. आपल्या हातून एखाद्याचा जीव जाणं लय कठीण असते. गोत्यात आणणारच काम बाई. वहीन काम, पण 2-4 वर्ष तुरुंगाची हवा खाऊन यावं लागन. कुणाची मूठ किती पैशांनी दाबायची, कसं काम करायचं तेच चाललंय. आता ह्यासनी उपरती होती आहे. म्या जरा जादाच मारलं त्यासनी असं म्हणतात. परिणाम कोणाला भोगावा लागून राहिला? समद घरदार गहाण ठेवावं का काय आता? ती वैतागून म्हणत होती. शकुंतला गप्प बसली. आपण आवाज चढवून बोलू शकत नाही हे तिला माहिती होतं, कारण तिच्या नवऱ्याचं चुकलेलं होतं. इतका राग आला तरी जीवाला दरडीपार ढकलायचं काम नव्हतं. असं होईल असं खुद्द संपतच्याही ध्यानीमनी नव्हतं. पण धडा शिकवण्याच्या विचारानं तो पाछाडला होता आणि त्यातून हे रामायण घडून गेलेलं होतं. मध्येच गणेशला काखेला मारून ती वडिलांकडे जाऊन आली. रडायला लागली. तिने सगळी कथा सांगितली. ज्ञानोबांनी दोन्ही हाताने डोकं धरलं आणि म्हणाले, हे काय चांगलं झालं नाही शकून. तुला त्यानं धाराला लावली बघ. हे कोणासारखं प्रकरण, सरळ नाही काही, गुंता सुटत नाही त्याचा. त्याला शिक्षा होणार, तो तुरुंगात जाणार. आणि तो जगदाळे काही सूड उगवल्या बिगर थोडाच राहणार आहे वय. त्याच्या पोराचा जीव घेतला की याने. किती दिवस हा काही देत राहणार? काय करतीस तू? पोरासनी घेऊन इथं राया ये. काय भाकर तुकडा असेल ते मिळून खाऊ. सखाचा बी विचार घे. तू बोलली का त्याच्या संग? अहो आबा, तो होता की वाड्याव. यसनी पोलिसांनी हातकड्या घालून वडत नेलं तेव्हा. त्याला अजून काय सांगायचं? आता तर मी तिथंच राहीन. काय होतंय ते बघीन. कशी किती शिक्षा होईन, कुठं ठेवतीन ते बघीन आणि मग पुढचं ठरवीन. घर सोडून कसं चालन? मी काय एकली का आबा आता? माझ्या पोटी 2 पोरं आहेत त्या घरची. त्यांचा विचार मॅच करायला पाहिजे. आज मी समजा सोडून आले तर माझ्या हाती धानदोटी लागन का तिथली? हां? ती ज्ञानोबांना विचारायला लागली. हा, ते बी खरंच आहे म्हणा. बघ, विचार करून ठरव.
चंद्र पाहिजेल होती आज, मार्ग दाखवला असता, तुला धीर दिला असता. माझी मती गुंग झाली. माझा आता माझ्याच घरादाराला उपयोग नाही राहिला बाई. शकुंतला घरी आली. मनात भगभग होतीच. दिवस कसा रेटला जात नव्हता. दिवसाच्या सगळ्याच प्रहरात मनात दुःख होतं, विचार होते. तेही संपतच्या बाबतीत, स्वतःच्या बाबतीत, आपल्या भयाण भविष्याच्या बाबतीत. पुढे सगळा अंधार दिसत होता, अमावास्येच्या रात्रीचा, काळा कुट्टसा. माहीत असलेल्या दिशाही अनोळख्याच होऊन जाव्यात अशा वाटत होत्या. या सर्व परिस्थितीत आपण मन स्थिर ठेवलं पाहिजे हे तिने स्वतःशी ठरवलं होतं. गेले 4-5 दिवस रडून झालं होतं, भोगून झाले होते. आता तिला ठरवून त्यातून बाहेर पडायचं होतं, स्वतःसाठी, मुलांसाठी. अगोदर तिला अंदाज घ्यायचा होता तो तिच्याच घरातल्या माणसांचा, सासू सासरेचा, दीर जावेचा. या घटनेचा ते कसा विचार करतायत हे जाणून घ्यायला हवं होतं. खून त्यांच्या मुलांनी केला होता. घटना घडून गेली होती, पण त्याचा परिणाम मात्र भयानक होता. संबंधित सगळ्या माणसांना उभा आडवा चिरणारा, अपमानास्पद असा. गावात वावरणं कठीण जात होतं. नेहमीची माणसं नेहमीची उरलेली नव्हती. ती बोलत नव्हती, सांगत नव्हती, तरी त्यांच्या मनात, नजरेत शंका होती, संशय होता. संपतच्या हातून घडून गेलेल्या गुन्ह्याची जाणीव होती. समाज क्षमाशील नसतो असं म्हणतात. तो तुमच्या चुकांची बेरीज, वजाबाकी तुमच्या झोळीत टाकायचं सोडत नाही. समाज परखड असतो. तुमच्या भावभावनांची, विचाराचारांची त्याला पर्वा नसते. आणि का असावी? कारण माणूस वागताना कधी समाजाचा विचार करत नाही. समाजाचा विचार करून एखादा निर्णय घेत नाही. तसा माणसाचा स्वभावच नसतो. मुळातच माणूस कमालीचा लबाड आणि आत्मकेंद्रीय असतो. पण समाजात वावरताना एक मुखवटा धारण करून वावरायला शिकतो तो. यात पण त्याचा स्वार्थ असतो. तो स्वतःच्या बचावाचा विचार करतो. त्याच आठवड्यात गणपतनी घरी येऊन सांगितलं, उद्या संपतला इथून हलवणार आहेत, नाशिकच्या जेलमध्ये ठेवणार आहेत काही दिस. म्हणजे वर्षासाठी. एखादं वर्ष तिथं घालवल्या बिगर हर्सूल जेलमध्ये आणणार नाहीत. म्या लय बोलून बघितलो, पण ऐका ना ती माणसं. पैका बी काम करणंच आला. कौसल्या लगेच म्हणाली, बाया आता तुम्ही चिडू नका. एक गेला जेलमध्ये, आता तुम्ही तर शांतपणे राहावा, डोसकं थंड ठेवा काय. नागेश, गणेश, शकुंतला, सखा, शिवा, तिचे सासू सासरे आणि गणपत सगळेजण पोलीस स्टेशनच्या आवारात झाडाखाली संपतची वाट बघत बसले. थोडं बाजूला. ऊन चढत होतं, घामाच्या धारा लागल्या होत्या. माणसं घाम पुसत बसलेली होती. गणपत आणि कचरू जाधव बिड्या फुकत बसलेले होते. खोलीतून संपतला बाहेर आणून गाडीतनं नाशिकला नेणार होते. शकुंतलाच्या मनात विचारांचा डोंब उसळला होता. कसा दिसत असेल तो? चुरगळलेला असेल, रोडावलेला असेल. या आठवडाभरात त्यांनी काय खाल्लं असेल? त्याच्या आवडीचं काही खाल्लं असेल का जाडं भरडं असं काही खाल्लं असेल? कैद्यांचं खाणं चांगल्या दर्जाचं नसतं असं तिने ऐकलं होतं. किडे खडे मिसळलेलं अन्न तसंच शिजवतात हे ती ऐकून होती. तिच्या मनात तो नजरेला पडेपर्यंत नुसती कालवा होत होती. 1 घंट्यानं आवारात जीप आली. त्यासरशी ढेपाळून बसलेली माणसं लपकन उठली, जीपकडे गेली. जीप रिकामी होती. आत एक पोलीस आणि ड्रायव्हर होता. आतून कैदी आणून त्यात बसवणार होते. थोड्याच वेळात मुख्य पोलीस स्टेशनच्या मागच्या अंगाकडनं 4 माणसं येताना दिसली. त्यांच्या हातात बेड्या होत्या. सोबतच्या पोलिसांनी त्यांचे दोर धरले होते. त्यांच्या दुसऱ्या हातात दांडकं होतं. त्या चौघात संपत होता, खाली मान घालून येत असलेला. त्याला बघून तर शकुंतलाचा गळाच भरून आला. हुंदका आत मावेना. गळ्यात दाटून विचित्र आवाज करत चिपाड कोयत्यानं चिरावं तसा स्वर तिच्या गळ्यातून आला. तोपर्यंत संपत त्यांच्या जवळ आला. त्यांनी करुण नजरेनं आपल्या माणसांना बघून घेतलं. त्याच्या गालावर अश्रू झरायला लागले. नागेश त्याला जाऊन बिलगला. सासूनी त्याला लपेटून घेतलं. संपतचा या 4-5 दिवसात सगळा नक्षाच उतरला होता. पार लया गेली होती. सुकलेल्या फळासारखा त्याचा चेहरा काळवंडून गेला होता. हातपाय ढिल्ले पडले होते. त्याचा रुबाबच नष्ट झाला होता. त्याच्यातली मगरुरी नष्ट झाली होती. एक वेगळाच मवाळ संपत समोर उभा होता. शकुंतलाकडे बघून म्हणाला, शकून माझी वाट बघ. मी परत येईन, बघच तू. तुरुंगात मी चांगलं वागून दाखवीन. शिक्षा कमी होईन माझी. मी येईन, आपण पुन्हा संसार करू. पोरासनी सांभाळ, धीरानं राहा. तेवढ्यात चल रे म्हणत त्या पोलिसांनी त्याला ओढलं. तो थोडा पुढे खेचलाही गेला. क्षणभर त्याचा तोल गेला. मग तो चालत जीपपर्यंत गेला.
कॉन्स्टेबलनं जीपचं जाळीचं दार उघडलं. तो आत जाऊन बसला. दार लावलं गेलं. तिथून आपल्या माणसांना बघायचा तो केविलवाणा प्रयत्न करायला लागला, पण त्याला सगळेच जण दिसत नसावेत त्याची हालचाल बाहेरच्यांना दिसत होती. क्षणार्धात जीप चालू झाली. फुफाटा उडवत पोलीस स्टेशनच्या आवारातून बाहेर पडली. वळून वेगळ्या रस्त्याला लागली. संपतला नेणारं वाहन पार नजरेआड झाल्यावर हे सगळे भानावर आले. त्यांना आपल्या अस्तित्वाचं भान आलं. गणपत म्हणाला, संपलं समद. गेला संपत नाशिकच्या जेलात. आता कधी येईन देवाला ठावं. बरं येईन त्यो. न बोलता सगळे निघाले धीम्या धीम्या चालीनं वाड्याकडे. पोलीस स्टेशनच्या आवाराबाहेरही संपतला बघायला माणसं जमली होती. त्याच्याच गावातली. त्यातली काही हळहळत होती, काही उसासे सोडत होती, तर काही जण चक्क शेजारच्या कानाशी लागून कुजबुजत होती. गुन्हा पचवणं सोपं नाही बरं करावं. गेला का नाही आता खडी फोडायला. जीव घेतला ना दुसऱ्याचा असं आपल्या वाट्याला येतं. त्या माणसाचं खवचटपणे हसणं सगळ्यांना झोंबलं. शकुंतलाला वाटलं, संपत बरोबर असलेली ती बाकीची माणसं, त्यांनी कसला गुन्हा केला असन? त्यांनी कोणाचा असा जीव घेतला असन का चोरी केली असन का कोणा बाईवर बलात्कार केला असन? कशाची शिस्त त्या माणसासाठी जाणली होती? कोणच्या होण्यापायी त्यांना शिक्षा होती? विचार करून तिचं डोकं उठलं. तिला बजबर मळमळून आलं. ऊन अजून चटचटत होतं. चहूबाजूनी गरम गरम वाफा अंगावर येत होत्या. शकुंतलानं पटकन तोंड वळवलं. तिला मोठी उलटी झाली. जणू मनातली मळमळ बाहेर पडून गेली. ती धुळीत खाली बसली, थकून आणि त्या क्षणापुरती पराभूत होऊन सुद्धा. घरी जाण्याची वासनाच उडाली होती. पाय घराच्या ओढीनं पुढं पडेनात. ती पाय ओढत वाड्याकडे निघाली. एखाद्याच्या मैतीला जाऊन उदासपणे निरुत्साहानं माणसं घराकडं परतावीत तशी माणसं वाड्यावर आली. आतून ढेपाळून पराभूत होऊन. ओसरीला पाठीला आधार शोधून माणसं पाय पसरून अंग सैल सोडून बसून राहिली, आधी आढ्याकडे बघत, आपापसात न बोलता. सगळ्यांच्या मनात आलं की संपतच्या हातून नकळत का होईना, अजाणतेपणी का होईना खून झालाय. त्याला त्याची शिक्षा भोगावीच लागणार. घटना चढत्या दिवसाच्या प्रकाशात रानात घडली होती. शेतातले गडी त्याला साक्षी होते. संपतची आणि सुभाष जगदाळेची हाणामारी होता होता अजून काही माणसं जमा झाली होती, आजूबाजूच्या शेतातली. त्यामुळे संपतला घटनास्थळाहून पळून जाणं, लापता होणं शक्य नव्हतं. काहीने तर त्याला झोंबाझोंबी करताना पाहिला होता. त्याचं खवळलेलं रक्त पाहिलं होतं. त्याचा आवेश पाहिला होता. सुभाष जगदाळेला जबर जोखापत करण्याचा, दहशत बसवण्याचा संपतचा खरा मानस होता. दोघेही जवान होते, सळसळत्या रक्ताचे होते, बेभान होऊन वागणारे होते. घडलं ते वाईट घडलं, पण असं काही घडावं याची ठिणगी तशी दोघांच्याही मनात धुमसत होती. ते कारण शोधत होतेच. मुळात आपण घेणार असलेलं शेत रात्रीतून सौदा करून जगदाळेने घेतलं हा कळीचा प्रश्न होता. ठिणगी तिथे पडाली होती. आग धुमसत होती. फक्त अवकाश होता स्फोट होण्याचा, आणि तो स्फोट झाला. आता त्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली होती. पुढं मागं 15-20 वर्षांनी कधीतरी झाली तर शिक्षेत कपात होणार होती, तीही त्याची तुरुंगातली वागणूक बघून. ती फार पुढची शक्यता. काही 2-4 माणसं जन्मकैद भोगत असलेली पुढं सुटून आलेली होती, ज्यांचा गावाला नातलगांना सुद्धा विसर पडलेला होता. हा आपल्यापैकी याची त्यांना जाणीवही नव्हती. प्रवाहाविरुद्ध जगणारी माणसं एकतर विस्मृतीत जातात, सर्वसामान्यांच्या आठवणीत घट्टपणे रुतून बसतात. त्यापैकी संपतचं काय होणार हे सध्या तरी कोणालाही माहिती नव्हतं. श्रोते हो, हा होता आजचा भाग वृंदा दिवाण लिखित भुजंग या कादंबरीचा. पुढचा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.